शोकांतिका होती. अशा धर्मशास्त्राच्या अपदायक वाटणाऱ्या भिंती फोडून ज्ञानाचे प्रकाश भारतीय स्त्रीच्या अंगणात करण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. म्हणून त्यांना विद्येची स्फूर्ती नाही का असे म्हणतात. उच्च वर्णातील उच्च शिक्षण घेतलेली अशी त्यागी स्त्री आढळून येणे हे फार कठीण आहे. सावित्रीबाई फुले हे देशाचे सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील आगळेवेगळे जोडपे आहे. 150 वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक न्याय याची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली. ज्ञान ही फार मोठी सत्ता आहे. ती स्त्रिया आणि दलित बहुजन वर्गाशिवाय त्याची उन्नती होऊ शकणार नाही हे ओळखून प्रत्यक्ष शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या स्वतःचे आयुष्य वाहून घेतले. त्यांनी सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू करण्याचे श्रेय साक्षरता अभियान, फसवल्या गेलेल्या ब्राह्मण विद्वांच्या बाळपणासाठी आणि त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह काढले. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापना केला व हुंड्याशिवाय कमी करतात साध्या पद्धतीच्या विवाहाची त्यांनी प्रथा सुरू केली. त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातील हौस अस्पृश्यतांसाठी खुला केला व थेट जाती निर्मूलनाच्या कार्यक्रमात हात धरला. त्यांनी बालविवाहास विरोध करूनच थांबले नाही, तर त्यांनी विद्वांची पुनर्विवाह समारंभपूर्वक घडवून आणले. स्वतःला मूल बाळ झाले नाही तेव्हा एका ब्राह्मण विद्याच्या दत्तक मुलाला घेऊन त्याला डॉक्टर बनवलं व त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईच्या वीरगाथा सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्यांच्या शौर्यगणनेची मात्र उपेक्षाच केली. हजारो विद्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणणाऱ्या क्रांतीज्योतीच्या विधवा सुनेला मात्र मंदिराच्या दारात व्यवहार मरावे लागला. स्वतःच्या कष्टाने कमवलेला पैसा सामाजिक कार्य उदार हस्ते खर्च करण्याऐवजी साठवला असता, गुंतवला असता तर सुनेची नाती ही परवड झाली नसती. सामाजिक कार्यासाठी ज्योतिबा स्वतः औषध पाण्याविना गेले. सावित्रीबाई फुले व डॉक्टर यशवंत हे प्लेगाच्या साथीत रुग्णांना मदत करताना वारले. क्रांतीज्योतीची सून पुतवार बेवार स्थितीत वारली व त्यांच्या नातीला गरिबीमुळे बीजवरास विवाह करावा लागला. या शोकांतिकेला काय म्हणावे, या त्यागाला कोणते नाव द्यावे? सावित्रीबाईंनी ज्योतिबाला दिलेली साथ ही आजोड त्यांनी घालून दिलेला स्त्री पुरुष समतेचा व शांतता आणि सहजीवनाचा आदर्श कालातीत होता. शिक्षण, सामाजिक न्याय, पुरेठाटा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे इतिहासावर वर्तमानालाही उजळून टाकणार आहे. सावित्रीबाईंनी दिलेली ईशोदरी समस्त स्त्री जातींचे जीवन उज्ज्वल समृद्ध करण्याकरता राहील. म्हणून म्हणते, किती सांगू ताई तुले, हे तर सावित्रीबाईंची सुनावलं. स्त्रिया जातींचा उद्धार ही तर तुझी पुण्य आहे. हे रचिले यशस्वी राज्य कर. हजारो वर्षाची तर्कबंदी, नर्कबंदी, शस्त्रबंदी, स्त्री स्वातंत्र्य बंदी करणारी व बहुजनाचे स्वराज्य निर्माण करणारी, मृत्यूला लढत 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 असं सामोरा जाणारा राजा निर्माण करणारी माता जिजाऊ सतीकट्टेला लाखाडून मुलीच्या छाताड्यावर उभारली. सतीकट्टेला लाखाडून मुलीच्या छाताड्यावर उभारली. स्वराज्य चालवणाऱ्या अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या मा फातिमा शेख, महाराणी ताराराणी, तानुबाई ढोसे, पंडितांनाच काय महापंडितांना विचार करायला लावणारा निबल निमलारी मुक्ता साळवे, बहुजनांचा उद्धार करणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे बळ देणारी व चंदनापरी दिलेली माझी रमाई माऊली होती भीमाची सावली. माझी रमाई माऊली होती भीमाची सावली. स्वतः उन्हात बसून दिली तिनं दलित लेकरांना सावली. माझी रमाई माऊली होती भीमाची सावली. यशस्वी राज्यकर्ता इंदिरा गांधी, गगनवारी झेप घेणारी कल्पना चावला, पोली दरात अग्रणी असणारे किरण बेदी, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, महाराष्ट्रात बुद्ध धर्माची प्रेमाची सुनामी लाट निर्माण करणारी सुषमाताई अंधारे, सोलापूरच्या महापौर अरुणताई वागसे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुमन मेहत्र, भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांसारख्या काही लेडी वैमानिक, सनदी इंजिनियर, कलेक्टर, ऑफिसर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रपती व शिक्षणाच्या बळावर उंच शिखरावर पोहोचलेले दिसत आहेत. इंटरनेटच्या मुलींच्या विश्वमाधींच्या काळात म्हणजे ते विचार न करून सावित्रीबाईंचे लेखी खात्यात जगू लागले. जगाच्या नकाशावर भारत बुद्धभूमी म्हणून ओळखला जातो. या भूमीवर प्रत्येक राष्ट्रमाता व राष्ट्रपुरुष यांचे घराघरातून महामंगल सूर्य असे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचे सोडून इथल्या सर्व
गात आहोत। अशा महान क्रांती ज्योतीस कोटी कोटी प्रणाम। जय भीम, जय मुन्ना। Hello everybody.